पावटा पाहिल्यावर तुमचे पण घरचे नाक मुरडतात का? मग आज असा पावटा पुलाव करूयात की जो पुन्हा पुन्हा खावासा वाटेल. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कुक विथ मोडक्स मध्ये, जिथं स्वयंपाक होतो सहज आणि चव मिळते खास. आज आपल्याला पावटा पुलाव करण्यासाठी लागणार आहे तांदूळ, 2 मध्यम आकाराचे कांदे, 1 वाटी पावटा आणि 8 ते 10 मिरची, 1 लिंबू, घरगुती पुलाव मसाला, तेजपान, लाल मिरची पावडर, धने पावडर, हळद, गरम मसाला आणि मीठ, तेल आणि ठेचलेला आलं लसूण. आता एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते उकळून घेऊ. आता एका साईडला कुकर ठेवून त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ. त्यामध्ये सर्वात पहिले खडे मसाल्यांमध्ये काळी मिरी, दालचिनी, तेजपत्ता आणि 1 चक्रीफूल टाकून घेऊ. आता त्यामध्ये चिरलेला कांदा घालू. आणि ते छान परतून घेऊ. आता कांदा लालसर भाजून घेतला आहे. आता त्यामध्ये ठेचलेला आले लसूण टाकू. तोही छान परतून घेऊ. 2 चमचे तूप घालून घेऊ. आता यामध्ये मिरच्या घालू. तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता यामध्ये आपण घेतलेले सर्व पावडर मसाले टाकून घेऊ. आणि छान परतून घेऊ. आता यामध्ये पावटा घालू आणि तोही छान परतून घेऊ. आता यामध्ये धुतलेले तांदूळ घालून घेऊ. तेही छान परतून घेतलेले आहेत. आता यामध्ये उकळलेले पाणी घालू. आणि छान हलवून घेऊ. तुम्ही पाहू शकता आता भाताला छान उकळी येऊ लागली आहे. आता उकळी आल्यावरती त्यामध्ये 1 अर्धा लिंबू पिळून घेऊ. त्याने भात छान सुट्टा होतो. आणि छान मिक्स करून घेऊ. आता कुकरचे झाकण लावून 1 शिट्टी घेऊ. शिट्टी आलेली आहे. आता गॅस बंद करू. आता आपला पावटा पुलाव तयार झाला आहे. तुम्ही पाहू शकता लिंबू टाकल्यामुळे भात एकदम मोकळा आणि फडफडीत झाला आहे.
आपला झटपट आणि चविष्ट पावटा पुलाव खाण्यासाठी तयार आहे. या जेवायला.